आज थोडा वेळ थांबा. हा व्हिडिओ पाहताना सुद्धा तुमचं मन कुठेतरी दुसरीकडे गेलेलं आहे का? मोबाईल हातात आहे, पण डोक्यात विचारांचा गोंधळ आहे. हे काम कधी पूर्ण होईल? मी आयुष्यात मागे तर नाही ना? सगळे पुढे जात आहेत, मीच अडकलोय का? जर असं वाटत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. आज आपण मोटिवेशनबद्दल बोलणार नाही. आज आपण सक्सेसच्या स्वप्नांबद्दल बोलणार नाही. आज आपण मन शांत कसं करायचं आणि प्रक्रियेत जगायला कसं शिकायचं याबद्दल बोलणार आहोत. ही गोष्ट आहे आपल्यासारख्याच एका सामान्य माणसाची. नाव अमोल. अमोल कुठला मोठा उद्योजक नव्हता, कोणताही इन्फ्लुएन्सर नव्हता, त्याच्याकडे लाखो फॉलोअर्स नव्हते. तो एक साधा मध्यमवर्गीय मराठी मुलगा होता. सकाळी उठणं, लोकल ट्रेन, ऑफिस, काम, टार्गेट्स आणि रात्री थकलेलं डोकं घेऊन झोप. बाहेरून पाहिलं तर सगळं नॉर्मल होतं, पण आत मात्र सतत एक आवाज, मी हेच करायला जन्मलोय का? मी काहीतरी मोठं करू शकतो ना? पण मी इतका अस्वस्थ का आहे? अमोलचं सगळ्यात मोठं दुःख काय होतं माहितीये? तो जे काही करत होता त्यात तो कधीच प्रेझेंट नव्हता. ऑफिसमध्ये असताना मन घरी असताना मन भविष्यामध्ये, भविष्यात असताना मन भीतीमध्ये. तो नेहमी शेवटचा परिणाम पाहत होता, पण आजचा क्षण तो कधीच जगत नव्हता. एक दिवस ऑफिसमधून घरी येताना नेहमीसारखाच लोकलचा प्रवास, गर्दी, घाम, धावपळ. पण त्या दिवशी काहीतरी वेगळं घडलं. समोर बसलेला एक म्हातारा माणूस खिडकी बाहेर पाहत हळूच हसत होता. ट्रेन उशिरा होती. सगळे चिडलेले, पण तो मात्र शांत. अमोलला राहवलं नाही. तो म्हणाला, काका, ट्रेन उशिरा आहे, सगळे वैतागलेत, तुम्ही एवढे शांत कसे? काकांनी हसून उत्तर दिलं, बारा, ट्रेनवर माझं काहीच नियंत्रण नाही, पण या क्षणावर आहे. हे वाक्य अमोलच्या डोक्यात घुसलं. त्या रात्री अमोल झोपला नाही. त्याला जाणवलं, आपण आयुष्य जगतच नाहीये, आपण फक्त शेवटची ओळ वाचतोय. पण कथा जगतच नाहीये. आपण म्हणतो, हे झालं की सुखी होईन, ते मिळालं की शांत होईन, पण ते हे आणि ते कधीच येत नाही. आपण सगळेकेच अमोलसारखे आहोत. आपण म्हणतो, परीक्षा झाली की आराम, नोकरी लागली की शांती, लग्न झालं की स्थिरता, पैसे आले की समाधान. पण प्रत्येक टप्प्यानंतर नवीन चिंता उभी राहते, कारण आपण मन ट्रेन केलंच नाही. अमोलने पहिल्यांदा एक वेगळा प्रयोग करायचं ठरवलं. खूप मोठा नाही, खूप ड्रामॅटिक नाही, फक्त एक छोटासा प्रयोग. दुसऱ्या दिवशी सकाळी तो चहा करत होता, नेहमीसारखा चहा. पण यावेळी त्याने एक निर्णय घेतला. आज चहा करताना मी फक्त चहा करणार. ना मोबाईल, ना विचार, ना घाई. पाण्याचा उकळण्याचा आवाज, आल्याचा सुगंध, वाफेची ऊब. पहिल्यांदाच त्याला जाणवलं, हा क्षण सुद्धा जगण्यासारखा आहे. तो चहा काही मॅजिकल नव्हता, पण अमोलचं मन पहिल्यांदा शांत झालं होतं. फक्त 5 मिनिटांसाठी. पण त्या 5 मिनिटांनी त्याला आयुष्याचा वेगळा दरवाजा दाखवला. आपण मोठी चूक कुठे करतो माहितीये? आपण म्हणतो, माझं मन शांत झालं पाहिजे, मग मी काम करेन. पण खरं उलटं आहे. कामात पूर्णपणे शिरलात तर मन आपोआप शांत होतं. अमोल हळूहळू हे शिकत गेला. ऑफिसमध्ये तो पूर्ण दिवसाचा टार्गेट डोक्यात ठेवायचा नाही, फक्त पुढचं एक छोटं काम. ईमेल लिहायचा असेल तर फक्त ईमेल, रिपोर्ट असेल तर फक्त रिपोर्ट. भविष्य नाही, रिझल्ट नाही, फक्त प्रक्रिया. पहिल्या आठवड्यात काहीच चमत्कार झाला नाही. तो अजूनही डिस्ट्रॅक्ट होत होता, विचार येत होते. पण आता फरक एवढाच होता, तो स्वतःला दोष देत नव्हता. तो म्हणायचा, ठीक आहे, मन भरकटलं, पुन्हा कामाकडे येऊया. कोणताही राग नाही, कोणतीही घाई नाही. हीच खरे साधना आहे. डोळे बंद करून बसणं नव्हे, पर्वतावर जाणं नव्हे, जे करताय त्यात पूर्ण असणं. हळूहळू अमोल बदलू लागला. कामाचं ओझं वाटेनासं झालं. वेळ हळूहळू वाहू लागली आणि सर्वात महत्त्वाचं, तो स्वतःशी भांडण थांबवू लागला. दुसऱ्या आठवड्यात
अमोल पुन्हा एकदा जुन्याच सापड्यात अडकला. ऑफिसमध्ये बसून काम करत असताना त्याचा फोन वाजला. व्हॉट्सॲप नोटिफिकेशन. फक्त एक नजर आणि मन परत धावायला लागलं. तो मित्र परदेशात आहे. ती मुलगी प्रमोशन मिळवून बसलीये. मी अजून इथेच. मन लगेच तुलना करायला लागलं. आपलं मन असं का करतं? कारण मनाला सध्याचा क्षण कंटाळवाणा वाटतो. त्याला एक्साइटमेंट पाहिजे, ड्रामा पाहिजे, फिअर पाहिजे आणि तुलना हे मनाचं आवडतं शस्त्र आहे. अमोलला जाणवलं तो कामामुळे अस्वस्थ नाही, तो कंपॅरिझनमुळे अस्वस्थ आहे. आपण स्वतःचं आयुष्य नाही जगत, आपण दुसऱ्यांच्या टाइमलाईनमध्ये अडकलोय. त्या दिवशी संध्याकाळी अमोल गच्चीत बसला होता. वर आकाश, खाली शहराचा आवाज. त्याने स्वतःलाच एक प्रश्न विचारला, मी इतका घाईत का आहे? उत्तर लगेच मिळालं नाही, पण मनात एक गोष्ट स्पष्ट झाली. तो सतत भविष्य गाठायचा प्रयत्न करत होता, पण वर्तमान त्याच्या हातातून निसटत होता. आपण सगळे असंच करतो. आपण म्हणतो लवकर यश मिळालं पाहिजे, लवकर सेटल व्हायचंय, लवकर मोठं व्हायचंय. पण आयुष्याला लवकर हा शब्द समजतच नाही. त्या रात्री अमोलने एक नवा नियम बनवला. खूप साधा. आज मी फक्त आजचं काम करणार. उद्या काय होईल उद्या पाहू. दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये त्याचं काम खूप होतं, पण त्याने डोक्यात एकच गोष्ट ठेवली, मी आत्ता काय करत आहे. जर लॅपटॉप स्क्रीनवर रिपोर्ट आहे तर रिपोर्ट. जर फोन हातात आला तर स्वतःला आठवण, इथे परत ये. मन भरकटत होतं, पण आता तो घाबरत नव्हता. तो जाणून गेला होता, मनाचं भरकटणं चुकीचं नाही, त्याला परत आणणं हीच कला आहे. आपण ध्यानाबद्दल खूप ऐकतो, पण खरं ध्यान म्हणजे डोळे बंद करणं नव्हे, श्वास मोजणं नव्हे, जे करताय त्यात पूर्ण असणं. अमोल हळूहळू शिकत होता. काम म्हणजे शिक्षा नाही, काम म्हणजे साधना आहे. जर ते योग्य पद्धतीने केलं तर ते मनाला शांत करतं. एक दिवस त्याचा बॉस चिडला. कामात चूक झाली होती. पूर्वी अमोल घाबरला असता, स्वतःला दोष दिला असता, पण यावेळी तो शांत राहिला. त्यांनी चूक स्वीकारली, पुढचं पाऊल ठरवलं. मनात एकही गोंधळ नव्हता. हे परिवर्तन लहान होतं, पण खूप खोल होतं. कारण अमोल पहिल्यांदा रिॲक्शनऐवजी रिस्पॉन्स देत होता. आपल्याला असं वाटतं, शांत झालो की सगळं सोपं होईल, पण खरं असं आहे, शांत मनात अडचणी येतच नाहीत असं नाही, पण त्या अडचणी तुम्हाला हलवू शकत नाहीत. अमोलचं आयुष्य बदलत नव्हतं, पण त्याचं मन बदलत होतं. आणि मन बदललं की सगळं बदलायला लागतं. पण इथे एक धोका होता, एक फार सूक्ष्म धोका. तो म्हणजे मी आता शांत झालोय हा अभिमान. एका दिवशी अमोल स्वतःशीच म्हणाला, आता मला सगळं कळतं. आणि त्या क्षणी मन परत जुन्याच पद्धतीने धावायला लागलं. कारण मनाला सुद्धा अहंकार असतो. त्या रात्री अमोलला एक गोष्ट कळली, ही एक वेळची गोष्ट नाही, ही रोजची प्रॅक्टिस आहे. आज शांत, उद्या अस्वस्थ, पुन्हा प्रयत्न. हीच खरी शिकवण आहे. तुम्ही परिपूर्ण व्हाल अशी अपेक्षा ठेवू नका. फक्त दररोज थोडं जागरूक राहा. एक सकाळ अमोल ऑफिसला निघत होता. फोन वाजला. घरी कॉल होता. आईचा आवाज थरथरत होता. हॉस्पिटल, पांढरे भिंती, औषधांचा वास, मशीनचे आवाज. बाबा बेडवर झोपलेले. पहिल्यांदाच अमोलला भीती वाटली, खरी भीती. अमोल, बाबांची तब्येत बरी नाही. त्या एका वाक्याने त्याच्या पायाखालची जमीन सरकली. मन लगेच धावायला लागलं. काय झालं तर? मी काय करेन? मी तयार नाही.
तो सगळा शिकलेला शांतपणा क्षणात गायब झाला. हेच खरं आयुष्य आहे. शिकवण सोपी असते, पण परिस्थिती कठीण. अमोल हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमध्ये बसला होता, डोकं खाली, हात थरथरत. तेव्हा त्याला एक गोष्ट आठवली. त्याने स्वतःलाच विचारलं, मी आत्ता कुठे आहे? उत्तर साधं होतं, इथे, या खुर्चीवर, या क्षणात. त्याने भविष्याचा विचार थांबवला. उद्या काय होईल ते त्याच्या हातात नव्हतं, पण आत्ता तो बाबांसोबत होता. तो हळूच बाबांचा हात धरतो, काही बोलत नाही, फक्त उपस्थित. आणि आश्चर्य, त्याच्या मनात थोडी शांतता आली. आपण असं समजतो, शांत मन म्हणजे भावना नसणं, पण खरं उलट आहे. शांत मन म्हणजे भावनांना पळवून न लावता त्यांच्या सोबत बसणं. 2 दिवस, 3 दिवस, हॉस्पिटलचं आयुष्य. अमोल काहीही प्लॅन करत नव्हता. फक्त एकच गोष्ट, आत्ता काय गरजेचं आहे. कधी डॉक्टरांशी बोलणं, कधी आईला धीर देणं, कधी बाबांच्या बाजूला बसणं, क्षण क्षण जगणं. बाबांची तब्येत सुधारली हळूहळू, आणि अमोल पूर्णपणे बदलला. कारण त्याने एक सत्य पाहिलं होतं, भविष्याचा विचार संकट सोडवत नाही, पण वर्तमानात राहणं ताकद देतं. ऑफिसला परतल्यावर कामाचा डोंगर होता, पण यावेळी तो घाबरला नाही. तो म्हणाला, एक काम, मग पुढचं. काही दिवसांनी त्याला प्रमोशन मिळालं नाही. जुना अमोल तुटला असता. नवीन अमोल फक्त हसला, कारण त्याला कळलं होतं, मी माझं काम प्रामाणिक केलं, परिणाम माझ्या हातात नाही. हा फार मोठा बदल होता, कारण तो आता स्वतःची किंमत रिझल्टवर मोजत नव्हता. आपण सगळे हेच करतो. यश आलं मी चांगला, अपयश आलं मी वाईट. पण खरं तर तुम्ही कोण आहात हे रिझल्ट ठरवत नाही. अमोल आता दररोज एक गोष्ट करत होता. रात्री झोपण्याआधी तो स्वतःला विचारायचा, आज मी प्रेझेंट होतो का? कामात, नात्यात, स्वतःशी. उत्तर हो असेल तेवढं पुरेसं होतं. ही साधना सोपी नाही, पण ती खरी आहे. आता अमोल वेगळा माणूस झाला होता. बाहेरून पाहिलं तर त्याचं आयुष्य फारसं बदललेलं नव्हतं. तेच ऑफिस, तेच लोक, तेच प्रश्न. पण आत एक शांत जागा तयार झाली होती. आयुष्य अजूनही अवघड होतं, पण आता ते भयावह नव्हतं. कारण अमोलनं एक गोष्ट शिकली होती, आयुष्य कंट्रोल करण्यासाठी नाही, आयुष्य अनुभवण्यासाठी आहे. तो आता स्वतःशी भांडत नव्हता. कधी मन भरकटलं तो रागावत नव्हता. तो फक्त म्हणायचा, ठीक आहे, परत येऊया. ही साधी गोष्ट सगळ्यात मोठा बदल घेऊन आली, कारण तो स्वतःशी दयाळू झाला होता. आपण सगळे स्वतःशी खूप कठोर असतो. आपण स्वतःलाच म्हणतो, मी पुरेसा नाही, मी उशिरा आहे, माझ्यात काहीच खास नाही. पण कोणी तुम्हाला असं बोललं तर तुम्ही सहन कराल का? अमोलनं स्वतःला पहिल्यांदा मित्रासारखं वागवलं, आणि तिथेच शांती सुरू झाली. एक दिवस तो सकाळी लवकर उठला. बाहेर पाऊस पडत होता. खिडकीतून पाहताना त्याला जाणवलं, या क्षणात काहीही कमी नाही. कोणतीही अचीव्हमेंट नाही, कोणतंही मोठं यश नाही, पण तरीही पूर्णता होती. आपण नेहमी विचारतो, मी कधी समाधानी होईन? उत्तर खूप साधं आहे, जेव्हा तुम्ही आत्ताच्या क्षणाशी लढणं थांबवाल. अमोल आता ध्येय ठेवत होता, पण त्याला चिकपून राहत नव्हता. तो मेहनत करत होता, पण परिणामाला धरून बसत नव्हता. कारण त्याला कळलं होतं, प्रक्रिया नीट केली तर परिणाम आपोआप येतात, आणि नाही आले तरी तुमचं आयुष्य वाया जात नाही. कारण त्याला कळलं होतं, प्रक्रिया नीट केली तर परिणाम आपोआप येतात, आणि नाही आले तरी तुमचं आयुष्य वाया जात नाही. ही शिकवण तुमच्यासाठी सुद्धा आहे. तुम्ही विद्यार्थी असाल,
नोकरीत असाल किंवा स्वतःशी झुंज देत असाल, तुम्हाला सगळं लगेच बदलायची गरज नाही. आज फक्त एक गोष्ट करा. जे करताय ते पूर्ण करा. फोन बाजूला ठेवा. डोक्यातले विचार थांबवू नका. फक्त त्यांच्या मागे जाऊ नका. मन भरकटेल. पुन्हा पुन्हा. ते ठीक आहे. प्रॅक्टिस म्हणजे परफेक्ट होणं नाही. प्रॅक्टिस म्हणजे परत 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 येणं. अमोल आज यशस्वी माणूस आहे का? कदाचित. पण त्याहून महत्वाचं, तो शांत आहे. आणि शांत माणूस कधीच कमकुवत नसतो. तो स्थिर असतो. तो खोल असतो. तो स्वतःमध्ये असतो. हा व्हिडिओ इथे संपतो. पण तुमची प्रॅक्टिस इथे सुरू होते. आजपासून एक श्वास, एक काम, एक क्षण. जर हा प्रवास तुमच्या मनाला थोडीही शांतता देऊन गेला असेल, तर हा व्हिडिओ कुणासोबत तरी शेअर करा, ज्याला त्याची गरज आहे. कारण कधीकधी शांतता हीच सगळ्यात मोठी मदत असते.